नारायणी म्हणजे परब्रह्म शक्ती जी या विश्वाला घडवते, सांभाळते आणि मोडते सुद्धा. कारण ते नारायणी नाव सार्वभौम आहे की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारी म्हणजेच कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई. आई अंबाबाईचा रथोत्सव हा खूप मोठा सोहळा आणि उत्साही वातावरण. आई अंबाबाईचा रथोत्सव हा ज्योतिबाची चैत्र यात्रा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पार पाडला जातो. हा डोळ्यांचे पारणे फेडणारा उत्सव अगदी उत्साहात आणि भाविकांच्या असंख्य उपस्थितीत पार पाडला जातो. हा उत्सव का केला जातो, याचे महत्व काय आहे, याची आख्यायिका काय आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मूर्ती व मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर. नमस्कार. नमस्कार. तर मला पहिला तुम्हाला प्रसन्न सर हे विचारायचं आहे की आता आपण बघतो की दरवर्षी ही प्रथा आपली चालत आलेली आहे की चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर दुसरे दिवशी अंबाबाईचा म्हणजे आई अंबाबाईचा हा रथोत्सव साजरा केला जातो. ही परंपरा किती वर्षापासून चालत आलेली आहे? साधारणपणे या प्रथेला किमान 100 वर्षापेक्षा किंवा 125 वर्षापेक्षा जास्त कालावधी या प्रथेला झालेला आहे. कारण बऱ्याचशा पूर्वीच्या पंचांगांमध्ये सुद्धा करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या रथोत्सवाचे उल्लेख मिळतात. एकूणच मला असं वाटतं की करवीर छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांच्या कालावधीनंतर या रथोत्सवाला सुरुवात झाला असावी किंवा त्यांच्या काळामध्ये या रथोत्सवाला सुरुवात झाली असावी. कारण गुरु महाराजांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानानं या करवीर क्षेत्रामध्ये अनेक देवदेवतांचे उत्सव करवीर छत्रपती शिवाजी महाराज दुसरे यांनी सुरू केले. त्यातूनच कदाचित हा उत्सव सुद्धा या करवीर क्षेत्री सुरू झाला असावा. पण ह्या सगळ्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे? ऐतिहासिक महत्व म्हणण्यापेक्षा या चैत्र पौर्णिमेला म्हणजे हस्त नक्षत्रावरती वाडी रत्नागिरीवरती देवाचा ज्योतिबा देवाचा उत्सव होतो, यात्रा होते. आणि या पालखी सोहळ्यानंतर असंख्य भाविक या करवीर क्षेत्री येतात. या आलेल्या प्रत्येक भाविकाला जगदंबेचं दर्शन व्हावं आणि तिच्या सगळ्या वैभवाचं दर्शन घडावं यासाठी कदाचित हा रथोत्सव सुरू झाला असावा. मग ज्या वेळेला हा रथोत्सव चालू झाला त्यावेळेला म्हणजे आपल्या कोल्हापुरात ती प्रथा खूप वर्षापासून चालत आलेली आहे. आई अंबाबाईचा मिरवणुकीच्या आधी कशाची सलामी दिली जाते? ज्या वेळेला देवी या रथोत्सवाच्या दिवशीच्या क्रमाप्रमाणे संध्याकाळी 7:30 पावणे 8च्या सुमाराला देवी रथावरती येते. रथावरतीच चोपदारांनी आणि हवालदारांनी तिथं त्यांच्या बरोबरच देवी तिथे येते. हवालदार तिथंच दागिने घेऊन आलेले असतात आणि श्रीपूजक त्याच ठिकाणी देवीचा शृंगार करतात. रात्री 9 वाजता तोफेची सलामी होते आणि तोफेच्या सलामी पाठोपाठ देवी जगदंबेचा हा रथोत्सव सुरू होतो. तोफेच्या सलामी बरोबर जगदंबेचा हा रथोत्सव तर चालू होतोच, पण त्याचबरोबर आज आपण पाहिलं तर ज्या रथातून आई अंबाबाईची मिरवणूक काढली जाते म्हणजे हा रथोत्सव काढला जातो, रथोत्सव होतो, तो कशा पद्धतीने होतो? म्हणजे त्याची त्या मिरवणुकीची रचना कशी असते, त्या रथाची रचना कशी असते? देवी जगदंबेचा हा जो रथ आहे तो मुळात पहिला आता सध्या वापरात असलेला रथ हा संस्थानकालीन रथ होता. त्याच्यावरती भक्तांच्या माध्यमातून चांदी जडवण्यात आली. पण तो रथ काही काळाने जीर्ण झाल्यानंतर नवा सागवानी रथ साधारणपणे 3 ते 4 वर्षापूर्वी घडवण्यात आला आणि 2 मजली अशा या रथावरती पहिल्या खालच्या मजल्यावरती देवीचे रोशन नाईक, त्यानंतर चोपदार हे या सगळ्या सोहळ्याचं नियंत्रण करण्यासाठी उभे असतात. करवीर निवासिनीचे श्रीपूजक असतात आणि त्याचबरोबर दुसऱ्या मजल्यावरती जे मखर आहे त्या मखरामध्ये जगदंबेची उत्सव मूर्ती विराजमान केली जाते आणि चोपदारांच्या ललकारी पाठोपाठ तोफेच्या सलामीनंतर या रथोत्सवाला सुरुवात होते. दुपारी 4 वाजता एरवी हा रथ रामाच्या पाराजवळ असतो. तो महाद्वार रस्त्यावरती आणून उभा केला जातो, महाद्वारात आणून उभा केला जातो. देवीचा शृंगार रथावरती झाल्यानंतर हा रथ महाद्वारातून बाहेर पडतो. महाद्वार रस्ता, गुजरी कॉर्नर म्हणजे गुजरीचा कोपरा, गुजरी, भावसिंगजी रस्ता, अंबा देवघरात म्हणजे अंबा देवघरात येण्यापूर्वी नगारखान्यातून अंबा देवघर म्हणजे भवानी मंडप, त्यानंतर मलग हायस्कूल, मिरजकर तिकटी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग म्हणजे नूतन मराठी हायस्कूल ते बिनखामी गणेश मंदिर, बिनखामी गणेश मंदिरापासून पुन्हा एकदा महाद्वारातून अंबाबाई रथातून आत येते आणि रथातून देवी उतरल्यानंतर पुन्हा एकदा देवीची पालखी प्रदक्षिणा मंदिरातून होते आणि ज्या वेळेला रथ
यात एक विशेष सांगायचं असतं की ज्या वेळेला रथ हा नूतन मराठी हायस्कूलच्या जरासा पुढे येतो त्यावेळेला रथावरती जे चोपदार आणि रोशन नाईक आहेत ते करवीरचा क्षेत्रफळ असणाऱ्या रंकभैरवाकडे देवीच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी जातात आणि देवाचा पालखी सोहळा हा देवीच्या आगमनाची वर्दी दिल्यानंतरच संपन्न होत असतो. मग हे एकूणच रथोत्सव चालू व्हायच्या आधी म्हणजे मंदिरात कोणकोणते पूजा विधी केले जातात किंवा कोणकोणते अभिषेक वगैरे केले जातात? नाही, नेहमीचा सकाळी काकड आरतीपासून ते संध्याकाळी 8च्या आरतीपर्यंत ते सगळे नित्योपचार हे नेहमीप्रमाणेच असतात. त्याच्यामध्ये फरक काही असत नाही. दुपारी 12:30 नंतर अलंकार पूजा म्हणजे सकाळी 5ला 4:45ला देऊळ उघडल्यानंतर पाद्य पूजा, 8:30ला अभिषेक, त्यानंतर 9:30ला आरती, दुपारी 12:30ला आरती, महानैवेद्य, त्यानंतर अलंकार पूजा हा सगळा क्रम नेहमीप्रमाणे चालू राहतो. फक्त रात्री 7:30च्या आरतीच्या पूर्वी देवीची जी उत्सव मूर्ती आहे ती त्या उत्सव मूर्तीच्या रूपाने जगदंबा रथावर विराजमान होते आणि देवीची पंचारती आतनं येऊन रथावरतीच तिला ओवाळून सदरेवरती थांबते आणि त्यानंतर रथोत्सव झाला की देवी आत गेल्यानंतर कर्पूर आरती होते, कापुराची आरती केली जाते, शंखतीर्थ होते, मग अलंकार उतरवून रात्री शेजारती केली जाते. बर, आज आपण बघतो की कोल्हापुरात अनेक भाविक आहेत म्हणजे अंबाबाई असो किंवा महालक्ष्मी असो अशा 2 नावाने आपण तिला ओळखतो. पण आपण बघतो की रथोत्सवाच्या दिवशी किंवा रोजची जी पालखी 9 वाजताची असते त्यावेळेला अनेक भाविकांच्या तोंडातून नारायणी हा शब्द येत असतो. मग यामागचं काय कारण आहे? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ही जगदाद्य शक्ती. आता नारायणी हा शब्द येतो कुठं तर मार्कंडेय पुराणांतर्गत जी दुर्गा सप्तशती आहे या दुर्गा सप्तशतीमध्ये आदिशक्ती जगदंबेनं विविध अवतार धारण करून जो दैत्यांचा संहार केला त्या सगळ्या लीलांचं वर्णन आहे. यामध्ये शुंभ निशुंभ दैत्यांचा संहार झाल्यानंतर शक्रादी स्तुती म्हणजे इंद्रादी देवतांनी केलेली स्तुती असा एक कथाभाग आहे. तर दुर्गा सप्तशतीच्या 11व्या अध्यायामध्ये एक संपूर्ण नारायणी स्तुती नावाचं प्रकरण आहे. हे प्रकरण काय आहे तर जगामध्ये व्याप्त असणारी नारायणी म्हणजे विष्णूची पत्नी अर्थात नारायणी नव्हे तर नारायणी म्हणजे परब्रह्म शक्ती जी या विश्वाला घडवते, सांभाळते आणि मोडते सुद्धा. अशा या जगदंबेच्या अनेक स्वरूपाचं वर्णन करताना म्हणजे आपल्याला फक्त एकच श्लोक माहितीये की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. या नारायणी नमोस्तुते या ध्रुवपदाचे अनेक श्लोक या नारायणी मंत्रामध्ये नारायणी स्तुतीमध्ये आहेत. तर ती नारायणी म्हणजे विष्णू पत्नी म्हणून नव्हे तर जगदाद्य शक्ती, जग घडवणारी, सांभाळणारी आणि मोडणारी अशी सर्व विश्वस्य परतवू शकते नारायणी नमोस्तुते असं तिला म्हणलं. म्हणजे विश्वाची सर्वोच्च शक्ती म्हणून नारायणी नावाचा जयघोष केला जातो. पण याला जोडून मी आणि एक सांगेन की नारायणी नाव तिच्या सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे. बऱ्याचदा आपण बघतो की उठवळपणानं इकडे बघा नारायणी तिकडे बघा नारायणी हा काही कुठल्या निवडणुकीचा प्रचार नाही. बरोबर. किंवा काका नारायणी, मामा नारायणी ह्या गोष्टी खरंच तिच्या नावाशी जोडल्या जाणं हे वेदनादायक आहे. कारण ते नारायणी नाव सार्वभौम आहे. तिच्या सगळ्या ओळखीचं ते एक प्रतिनिधित्व करणारं नाव आहे आणि ते तितक्याच आदराने आणि प्रेमाने घेतलं जावं हीच याच्या मागची अपेक्षा. मग आता हे भाविक जे ज्या नावाने म्हणजे आता तुम्ही सांगितलात की इकडे बघा नारायणी तिकडे बघा नारायणी पण ही जर प्रथा मोडून काढायची असेल तर त्यासाठी मोडून काढण्यापेक्षा आता नारायणी नावाचा घोष देवळात होतो कधी तर ज्या वेळेला शेजारती देवीची असते या शेजारतीच्या वेळेला कर्पूर आरती गणपतीकडनं दर्शन घेऊन जाता येता जो वेळ असतो त्यावेळेला देवीच्या या नावाचा घोष नारायणी नारायणी असा अखंडपणाने केला जातो. ही एका अर्थानं या सगळ्या नारायणी स्तुतीचा एक छोटस रूप म्हणता येईल. पण प्रथा मोडून काढण्यापेक्षा त्या प्रथेचा नेमका अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. नारायणी नाव हे तितकंच सुंदर आहे जितकी जगदंबा आहे आणि त्यामुळे ते तितक्याच आदरानं, प्रेमानं आणि तिच्या इतमामात घेणं गरजेचं आहे. आपण जर अंबाबाईचा पालखी सोहळा बघितला तर अंबाबाईचा पालखी सोहळा हा संपूर्ण दरबारी थाटातला पालखी सोहळा आहे. चोपदार आहेत, रोशन नाईक आहेत. म्हणजे जुन्या गोंधळ्यांच्या गाण्यामध्ये एक वाक्य असंही येतं, तुझ्या गस्तीला राजा कोल्हापूरचा हिंड. म्हणजे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज हे देवीच्या रथाबरोबर, देवीच्या अष्टमीच्या वाहनाबरोबर प्रदक्षिणा करायचे. म्हणजे साक्षात करवीर छत्रपती जिच्या बरोबरीनं चालतात असा हा शाही सोहळा आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी किंवा आपली भक्ती दाखवण्यासाठी मोठ्या मोठ्यानं घोषणा देणं याच्याही पेक्षा सुद्धा हा सोहळा प्रेमानं पार पाडणं हे महत्वाचं. बरोबर. तर आज आपल्या बरोबर होते मूर्ती आणि मंदिर अभ्यासक प्रसन्न मालेकर आणि आजचा जो रथोत्सव आहे त्याबद्दल त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजेच कोल्हापुरात जो रथोत्सव साजरा केला जातो तो कशा पद्धतीनं साजरा केला जातो, त्याची परंपरा काय आहे आणि तो कशा पद्धतीनं साजरा करावा भाविकांनी याबद्दलही त्यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. आणि एक म्हणजे नारायणीचा जो जयघोष होतो त्या जयघोषाच्या मागे आपल्या मनातील एक भावना असावी आणि तो शांत
शांततेने पार पाडला जावा व रथोत्सव याबद्दलही तुम्ही प्रसन्न सर खूप छान मार्गदर्शन केलात. याबद्दल तुमचे माझा महाराष्ट्राकडून खूप खूप आभार. धन्यवाद. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.